महत्त्वाच्या बातम्या आपल्याला जाणून घ्यायच्यात, पण त्यापूर्वी सुरुवात करूयात एका ब्रेकिंग न्यूजने। सांगली खत खरेदीसाठी अजब फतवा जो आहे तो काढण्यात आला। ई पॉजसाठी आता जात विचारली जाते। पालकमंत्री सुरेश खाडेंनी याबद्दलची दखल घेतली आहे। पालकमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि न्यूज 18 लोकमतने सर्वप्रथम ही बातमी दाखवलेली आहे आणि ती बातमी आम्ही लावून धरली आहे। या सगळ्या विषयाला घेऊन आता खुद्द पालकमंत्री सुरेश खाडे यांना दखल घ्यावी लागली आहे। या ई पॉजसाठी जी माहिती यामध्ये भरावी लागते, म्हणजे जो शेतकरी खत घेणार आहे त्याला काही माहिती या ई पॉज मध्ये त्याची भरणं आवश्यक आहे, पण यामध्ये कॅटेगरीमध्ये त्याची जात विचारली जाते आणि जात का विचारली जाते असा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांनी याबद्दल संताप व्यक्त केला। आपल्यासोबत बोलण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे सर आहेत। सर काय सांगाल, या ठिकाणी खत विक्री होत असताना त्या ठिकाणी बाईट मला दाखवली, पत्रकार दाखवली, माझ्या नॉलेजमध्ये काय आलं नाहीये, पण निश्चितच असे जात का विचारली जाते याचं कारण आपण शोधलं जाईल। मी कलेक्टर आणि कृषी अधिकारी जिल्ह्याचा त्यांना मी विचारेन की असे एक बाईट फिरते त्याच्यामध्ये आपलं काय आदेश, काय गव्हर्नमेंटचे काय आदेश आहेत। गव्हर्नमेंटचे आदेश होऊ शकतं की मागासवर्गीय ओबीसी एसटी लोकांना काहीतरी फॅसिलिटीमध्ये ही जर खतं वाटायचं चालू असेल, गरीब लोकांना वाटायचं असेल तर ती त्या लोकांची कास्ट घेणं जरुरीच पडणार। पण तसं झालं की नाही मी सगळी चौकशी करेन आणि चौकशी करून मी तुम्हाला अवगत करेन। सबसिडी असणं हा वेगळा प्रकार आणि जात विचारणं हा वेगळा प्रकार, त्या ठिकाणी नेमकं काय प्रकार घडला या संदर्भात तुम्ही कलेक्टर असतील किंवा जिल्हाधिकारी असतील किंवा इतरांना तुम्ही चौकशीचे आदेश देणार? जर गव्हर्नमेंटने तसं दिलं असेल तर तो भाग वेगळा आहे। जर गव्हर्नमेंटने दिला असेल बाबा ह्या कास्टलाच आपल्याला हे सवलत द्यायचं आहे तर कास्ट विचारायला लागेल, कारण जनरल होणार चालणार नाहीये। त्यामुळे तसं असेल तर ती चौकशी करेन मी आणि त्या पद्धतीने तुम्हाला अवगत करेन मी। धन्यवाद। हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री। सांगलीमध्ये खताची या ठिकाणी विक्री होत असताना त्या ठिकाणी जाती संदर्भात अधिकाऱ्यांकडून वारंवार उल्लेख होत होता आणि या संदर्भामध्ये आता स्वतः सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी चौकशी करण्याचे आदेश न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून दिलेले आहेत। व्हिडिओ संदीप पवारसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, विधान भवन, मुंबई। आणि यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आहे नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार विरोधात आंदोलन केले। पंकज भुजबळांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं असून आंदोलकांनी मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला। कांदा, द्राक्षासह शेतमालाला योग्य भाव आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला।